नमस्कार मंडळी. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात काय होते ते आपण पाहूयात. तर आता इथे नाना एकटेच रडत बसलेले असतात. मग तिथे जानकी येते आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करते. ती विचारते की काय झालं नाना. मग नाना म्हणतात की अगं, बापाचं पोरगं गेलेलं असताना अजून काय दुःख असणार आहे. यावर जानकी त्यांना समजावत असते. नाना म्हणतात की अगं, असं नको बोलू ग पोरी. गेलेला माणूस कधी परत येतो का. मग जाऊ दे ना, तू काहीच नको बोलू. अगं, माझा सारंग खूप चांगला होता. तो जरी त्याच्या बायकोच्या नादी लागून त्याने वाईट कामं केली असतील ना, तरी तो खूप चांगला होता. आणि आता तोच माझ्यासोबत नाही, याचं मला खूप वाईट वाटतंय. आणि बघ ना, शेवटी सारंग गेला आणि माझ्या हातात उरली ती माती. खूपच अवघड झालं गं. मला अजूनही विश्वास होत नाहीये की आपला सारंग आपल्याला सोडून गेलेला आहे. हे सर्व पाहून जानकीला खूपच वाईट वाटत असते. तिला हे सर्व बघवत नसतं. तर आता इकडे गुलाबने डेकोरेशनसाठी माणसं आणलेली असतात. तो जानकीला सांगतो की जानकी वहिनी, माणसं मी आणलेली आहेत. आणि गुलाब त्यांना म्हणतो की हे बघा, असलं झकास डेकोरेशन करा ना की सारंग भाऊजींनी जिथं कुठं असतील तिथून बघताच म्हणले पाहिजे की गुलाब्या, वा काय डेकोरेशन केलंय. आणि मग सारंग घरात येतो. तो नानांकडे पाहतो. ते पाहून त्याला खूप वाईट वाटतं. तो जानकी वहिनीकडे देखील पाहतो. नानांचं लक्ष नसतं तेव्हा जानकी सारंगला म्हणते की तुम्ही बाहेर या, असं ती खुणवते. मग सारंग देखील मान हलवून तिला होकार देतो. आणि आता इकडे दुसरीकडे आजी ही ऐश्वर्याच्या तोंडावर पाणी शिंपडून तिला उठवत असते. मग ऐश्वर्या उठते आणि म्हणते, अहो आजी, काय चाललंय तुमचं, का उठवताय मला. मग आजी म्हणते की अगं, किती झोपतेस, आता उठ ना. मग ऐश्वर्या म्हणते की अहो, तुम्ही रात्री खूप घोरत होता ना, त्यामुळे मला झोप पण नाही लागली. किती उशिरा डोळा लागलाय माझा, माहिती आहे का तुम्हाला. मग आजी म्हणते की बरं, आता जाऊ दे, चल उठ. खाली गणेश उत्सवाची तयारी चालू आहे, त्यामध्ये थोडा हातभार लाव. मग ऐश्वर्या म्हणते काय गणेश उत्सव. अहो, माझा नवरा जाऊन अजून 1 महिनासुद्धा नाही झाला आणि हे लोक उत्सव साजरा करतायत. मग आजी म्हणते की अगं, असं नाही. सारंगला गणपती बाप्पा खूप आवडायचे ना, मग सारंगसाठीच आपण हा उत्सव साजरा करतोय. मग ऐश्वर्या म्हणते असं कसं पण, माझ्या नवऱ्याच्या नावाखाली स्वतःचा आनंद साजरा करतात हे लोक. मग ऐश्वर्या म्हणते नाही, हा उत्सव मी साजरा होऊन नाही देणार. थांबा, आलीच मी खाली. मग ऐश्वर्या खाली येते आणि सर्वांना हाका मारू लागते. सर्व जमा होतात. मग ती म्हणते हे काय चाललंय, माझा नवरा जाऊन अजून 1 महिना देखील नाही झाला आणि तुम्ही हे सर्व करताय. त्याबरोबर तिथे सुमित्रा येते. सुमित्रा तिला विचारते काय ग ऐश्वर्या, काय झालं, अशी का ओरडतेस. मग ऐश्वर्या म्हणते अहो आई, तुमच्याकडून तर मला ही अपेक्षा नव्हती. बाकी सगळे तर सोडाच, मला असं वाटलं नव्हतं तुम्ही देखील असं वागाल. त्याबरोबर जानकी ऐश्वर्याला म्हणते की हे बघ, तू आमच्याशी कसंही बोलतेस, पण आईंशी असं काहीही नीट बोलून, वाकडं तिकडं बोलू नकोस, नीट बोल. आणि आई, तुम्हाला आठवतंय ना, मागच्या गणपतीत मी सारंगसाठी पुरणपोळी केली होती. काही जमली नव्हती मला, करपलीच होती, तरी पण सारंगने ती अगदी आनंदाने खाल्ली. मग आता ह्यावेळी पुरणपोळ्या बघून मला सारंगची आठवण नाही का येणार. तुम्ही सगळे माझ्या जखमेवर मीठ चोळायचं काम करताय. माझ्या जखमेला अजून खपलीसुद्धा नाही आली की तुम्ही लगेच नखं मारायचं काम करताय. प्लीज प्लीज, असं काही नका करू. ऐश्वर्या खूप नको ते बोलत असते. मग सुमित्रा म्हणते की अगं ऐश्वर्या, थांब. आम्ही हे सर्व तुला वाईट वाटण्यासाठी किंवा तुला दाखवण्यासाठी हे करत नाहीये. हे आम्ही सर्व सारंगसाठीच करत होतो. पण तुला जर काही हरकत नसेल तर आपण हे नको साजरे करायला. मग सुमित्रा म्हणते की थांबवा हे सगळं, थांबवा ही तयारी. नाही करायचा उत्सव साजरा, तुम्ही जा आता इथून. आणि मग आता ऐश्वर्या वर जायला निघते आणि ती मनात म्हणते की ऋषिकेश, जर तू मला त्रास देऊ शकतो तर मी तुमचा गणेश उत्सव थांबवू शकते. आणि आता हे सर्व सारंगला कळतं. सारंग म्हणतो अरे दादा, ही बाई किती खोटारडी आहे. मगरमच्छचे आसू रडते, काहीही खोटं नाटक करते आणि आपली आई लगेच तिच्यावर विश्वास ठेवते. बापरे, तिने आपला प्लॅन फ्लॉप केला. नाहीतर मी आज आईला भेटलो असतो, तिच्याशी बोललो असतो, पण काय आता हिने सर्वच प्लॅन फ्लॉप करून टाकला. दादा, मी एक काम करू का, मागच्या दाराने जाऊन आईला पटकन भेटतो. ऋषिकेश म्हणतो की अरे नाही, असं अजिबात करू नकोस. तू करायला जाशील एक आणि होईल भलतंच, त्यामुळे तू जरा शांत हो. मग सारंग म्हणतो की एक काम करू का, मी आईसोबत कॉलवर बोलू का. मग जानकी म्हणते की याओ, कॉलवर बोलून थोडी ना आईंना विश्वास बसेल. मग यानंतर आता सारंग म्हणत असतो की मग आता काय मी आईला भेटायचंच नाही का, आता आपला प्लॅन फ्लॉपच झाला का. मग जानकी म्हणते अहो सारंग भाऊजी, तुमची जानकी वहिनी असताना तुम्ही असं का निगेटिव्ह विचार करताय. मी आणेल तुमची भेट घडवून. तर आता जानकी ते विचार करत असते की ती कशी भेट घडवून आणेल. तर आता दुसरीकडे आजी ही ऐश्वर्याला ॲप्रिसिएट करत असते. ती म्हणत असते की वा गुंडे, खूपच छान काम केलं तू, भारी केलं हां.
मला देखील हा उत्सव साजरा करण्याची इच्छा नव्हती, पण बघ तू कसं केलं. त्या जानकीचं तोंडच तू बंद करून टाकलं. ती कशी खूप पुढे 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 नाचत होती. आता बघ बरं कसं तिचं तोंडच उतरलं आणि ती गप्प बसली. आणि खरं तर गणपती साजरा करण्याची कल्पना माझीच होती. गणपतीत गोडधोड खायला मिळतं आणि त्यामध्येच सार हा सारंगचा फेवरेट होता. त्यामुळे ही कल्पना माझी होती. पण आता जाऊ दे, तुला याची हरकत आहे त्यामुळे आपण नको तसं करायला. तर तेवढ्यात आता अवंतिका मुद्दामून चांदीचं भांडं खाली पाडते. मग ऐश्वर्या लगेच खिडकीत जाऊन बघायला लागते की काय झालंय. तर तिथे जानकी देखील असते. त्या दोघी मुद्दाम बोलायचं नाटक करत असतात. जानकी म्हणते की अगं अवंतिका हळूच काय करतेस तू. मग अवंतिका म्हणते की अहो बघा ना वहिनी, आता आपण गणपतीच्या तयारीसाठी ही सर्व भांडे चांदीची बाहेर काढली होती, पण आता काय आपल्याला पुसून ती परत ठेवायला लागणार. मग जानकी म्हणते हो ना, ती ऐश्वर्या आहे ना, तिने नेमके दुधात माशी टाकल्यासारखं केलं. आपण मस्त सण साजरा करणार होतो, पण काय आता ऐश्वर्या मधीच आली. दरवर्षी हा आपण सण साजरा करत असतो आणि यावर्षीची कल्पना तर आईंचीच होती. पण बघ ना आता, आई ह्या त्यांच्या रूममध्ये जाऊन रडतच बसल्या असतील आणि आता यामध्ये ऐश्वर्या अडकणार, कारण तिनेच हा नकार दिला गणपती उत्सव साजरा करण्यासाठी. मग आता आईंच्या मनातून ऐश्वर्या नक्कीच उतरणार आणि तसंही आता बाप्पा तिला शिक्षा देऊ शकतो ना. पण जाऊ द्या, आता आपल्याला काय, आपण नको ह्या विषयावर बोलायला. आता हे सर्व बोलणं ऐश्वर्या ऐकते. ती म्हणते बापरे, एवढं सगळं होऊ शकतं हा तर मी विचार केलाच नव्हता. आणि मग यावर आजी ऐश्वर्याला म्हणते की बघितलं ना त्या दोघी काय बोलत होत्या. मी तुला सांगत होते की आपण साजरा करूयात, पण तू काही ऐकायला तयारच नाही. अगं प्रत्येक वेळी सुमित्रा ही तुझ्या बाजूने उभी राहते, मग तू सुमित्राचं मन राखून राहायला पाहिजे ना. मग साजरा करूया आपण. सुमित्रा ही तुझ्यापासून लांब जाता कामा नये, त्यामुळे आपण हा सण साजरा केलाच पाहिजे. मग ऐश्वर्या देखील होकार देते. ती म्हणते हो बरोबर आहे आजी तुमचं, आपण सुमित्राईंचं मन हे राखलंच पाहिजे. आणि त्यानंतर सारंग हा ऋषिकेश आणि सौमित्रसोबत असतो. तो म्हणत असतो की अरे दादा वहिनी काहीतरी नक्की करतीलच, बघू आता त्या काय करतायत. ऋषिकेश देखील म्हणतो की हो अरे थांब, आता जानकी आणि अवंतिका काहीतरी नक्कीच करतील, हा प्लॅन फ्लॉप होऊन देणार नाही. तेवढ्यात जानकी येते आणि सर्वांना सांगते की सण साजरा करण्यासाठी सुमित्राईंनी परवानगी दिली आहे. तर आता दुसरीकडे ऐश्वर्या सुमित्राच्या रूममध्ये जाते. सुमित्रा ही रडतच बसलेली असते. ती म्हणते की सॉरी आई, माझं चुकलं, मी असं नव्हतं करायला पाहिजे, उगाचच मी तुमच्यावर एवढी चिडचिड केली. आणि ही ऐश्वर्या तिच्यासोबत खूपच गोड गोड बोलते. हे पाहून सुमित्रा खूप भावूक होते आणि तिला म्हणते की खरंच ग ऐश्वर्या, तू किती विचार करतेस माझा. आणि मग सुमित्रा आणि ऐश्वर्याचं ठरतं की आता गणपती उत्सव साजरा करायचा. त्यानंतर सुमित्रा तिथून निघून जाते. मग ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणते की बघ जानकी, मी कसं सुमित्राला माझ्या साईडनं बळवून घेतलं आणि तुला कळायलासुद्धा नाही. त्यानंतर आता तिथे जानकी आणि अवंतिका येतात आणि ऋषिकेश आणि सर्वांना सांगतात की प्लॅन सक्सेसफुल झाला. तेवढ्यात ते पाहतात तर सारंग तिथून गायब झालेला असतो. ते सर्व विचार करतात की सारंग आईला तर नसेल भेटायला गेला. त्यानंतर आता दुसरीकडे आपण पाहतो की सुमित्रा ही सारंगच्या फोटोकडे बघून रडत असते आणि फोटोमध्ये मागून तिला दिसतं की कोणीतरी सारंगसारखं दिसणारं उभे आहे. मग सुमित्रा म्हणते की कोण आहेस रे तू, कुठून आलाय. त्यावर सारंग हा गप्प बसतो आणि हा भाग इथे संपतो. तर पुढील भागात नक्की सारंग आणि आईंची भेट होते का नाही हे आपण पाहूयात. पुढील भाग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.